नमस्कार. तुमच्या आयुष्यात असा प्रॉब्लेम येतोय का, की तुम्ही वेल एज्युकेटेड आहात, स्किल्समध्ये पण कुठलीच कमतरता नाहीये, तरीही तुम्हाला अपॉर्च्युनिटीजच येत नाहीयेत कुठेतरी करिअर सेट करण्याच्या. तर यासाठी कारणीभूत ठरू शकतो तुमच्या घराचा मेन एंट्रन्स. आता मेन एंट्रन्स कसा? आपल्या घराचा मेन एंट्रन्स हा आपल्या घराचा चेहरा म्हणून संबोधला जातो आणि आपण मराठीत एक म्हण देखील आहे, की संधी चालून आपल्या दारात येते. त्यामुळे आपल्या घराचा मेन एंट्रन्स हा कारणीभूत ठरू शकतो ह्या प्रॉब्लेमसाठी. तर आपल्याला करायचंय काय? आपल्या घराचा मेन एंट्रन्स प्रशस्त असायला हवा. घराच्या मेन डोरला लाकडी उंबरा असायला हवा. त्या त्याच्या उजव्या साईडला म्हणजे मेन डोरच्या उजव्या साईडला आपल्या कुटुंब प्रमुखाच्या नावाची पाटी असायला हवी. सोबतच इकडे-तिकडे अस्तव्यस्त चप्पल, बूट नकोयत. चप्पल, शूज काय ते प्रॉपरली अरेंज असायला हवं. शू रॅक असायला हवी, पण ती बंद असायला हवी. आणि यासोबतच तुम्ही जर मेन एंट्रन्सचा जो पॅसेज आहे, त्या पॅसेजमध्ये आपल्याला कुठेही जाळे वगैरे काही होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे आपण वीकली डीप क्लीनिंग करू शकता. मी इंटेरियर प्लॅनिंग करताना सर्वात फोकस जास्त कशावर करत असेल, तर तो मेन एंट्रन्सवर. कारण मेन एंट्रन्स हा आपल्या घराचा चेहरा संबोधला जातो आणि यावरूनच आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जा आणि स्वच्छता आपण डिटेक्ट करू शकतो. त्यामुळे तुमच्या घराचा जो मेन एंट्रन्स आहे, तो पॅसेज प्लस मेन एंट्रन्स हा स्वच्छ ठेवा आणि स्वतः फरक अनुभवा. छोटा उपाय मोठा बदल नक्की ट्राय करा आणि राजमंगल वास्तू या पेजला फॉलो करा. धन्यवाद.